स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार किती आहेत, मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व काय आहेत, त्याचे नियम कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र, शुभ आणि लक्ष्मीप्रसन्न महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिना कोणता, तर हिंदू पंचांगातील 9वा महिना म्हणजेच मार्गशीर्ष किंवा अग्रहायण सुद्धा मार्गशीर्ष महिन्याला म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मासाना मार्गशीर्षाहम, म्हणजेच मी महिन्यामध्ये मार्गशीर्ष आहे. यावरूनच आपल्याला या महिन्याचा दिव्य असं जे काही अनुभव आहे ते आपल्याला समजलं असेल. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व काय आहे, तर लक्ष्मी प्रसन्नतेचा हा मुख्य महिना मानला जातो. तसेच या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते. घरात स्वच्छता, पूजापाठ, दानधर्म केल्यास लक्ष्मी स्थिर होते. तसेच गुरु नारायणाची विशेष कृपा. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती होते. त्यानिमित्त गुरुचरित्र पारायण, दत्त जप, नामस्मरण, स्वामी चरित्र सारामृत पारायण, दुर्गा सप्तशती पाठ, मल्हारी सप्तशती पाठ या सर्व सेवा केल्या जातात आणि या सर्व केल्यास निश्चितच आपल्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम कालावधी आहे हा म्हणजेच मार्गशीर्ष महिना. ध्यान, जप, उपवास, पारायण यांचे फळ 100 पट वाढते असे मानले जाते. घरातील सुख, शांती, संपन्नता वाढते. या महिन्यात केलेल्या सेवा, दान, अन्नदान घरातील अडचणी कमी करून सुख शांती वाढतात. कार्तिकानंतर येणारा सर्वात शुभ महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना. कार्तिकची पुण्याई अधिक दृढ करण्यासाठी मार्गशीर्ष महिना मदत करतो. तर आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता बघा, बऱ्याच ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त सुद्धा काही सेवा चालू आहेत. बऱ्याच मंदिरामध्ये 27 नोव्हेंबरपासून प्रहर, औदुंबर प्रदक्षिणा, मल्हारी सप्तशती पाठ, नामस्मरण, परत आणखीन दुर्गा सप्तशती पाठ, गुरुचरित्र पारायण या सर्व सेवा चालू आहेत, होणार आहेत. याचा नक्कीच अनुभव तुम्ही सुद्धा घ्या. आणि ज्यावेळेस सामूहिक सेवा होते ना, त्यावेळेस तिथे अत्यंत पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि निश्चितच असं म्हटलं जातं की सामूहिक सेवेचं फळ सुद्धा अधिक पटीने आपल्याला मिळत असतं. तर त्याचप्रमाणे आता बऱ्याच ठिकाणी रामायण सुद्धा बसलेलं आहे. आता बऱ्याच महिलांना माहिती असेल, रामायण म्हणजे ते गावामध्ये वगैरे बसतं बघा. एक भावार्थ वाचत असतात आणि एक त्याचा अर्थ सांगत असतात. रोज संध्याकाळी 7ला पोथी असते. त्या पद्धतीचं रामायण चालू आहे. आणि ज्या ठिकाणी रामायण चालू असतं ना, त्या ठिकाणी सकाळी पहाटे 4 वाजता रामफेरी सुद्धा गावामध्ये पूर्ण प्रदक्षिणा करत असते. आणि इतकं प्रसन्न वाटतं, इतकं छान वाटतं ना. तुम्हाला सुद्धा माहिती असेल या गोष्टी याबद्दल. तर तुम्हाला जर माहिती नसेल तर मी नक्की या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवेल. तर खूप छान वाटतं बघा. संध्याकाळी 7ला पोथी असते, 10ला संपते आणि शेवटी शक्तीचा पण कार्यक्रम असतो. म्हणजे बहुतेक डिसेंबर एंडिंगला काहीतरी शक्तीचा पण कार्यक्रम हा येतो. आणि पैठणपर्यंत लोक पायी चालत जातात, म्हणजे वनवासाला चालत जातात जे म्हणतात ना, ते वनवासाला लोक चालत जात असतात. नक्कीच तुम्हाला सुद्धा याची माहिती असेल. म्हणजे माझा सांगण्याचा हेतू हा की बऱ्याच गावांमध्ये मार्गशीर्ष महिना, कार्तिक महिन्याच्या निमित्ताने बऱ्याच सेवा केल्या जातात. तसंच आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार यावर्षी किती आहेत, तर 4 आहेत. 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार आहे, 4 डिसेंबरला दुसरा गुरुवार आहे, 11 डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे आणि 18 डिसेंबरला चौथा गुरुवार आहे. तर आता आपल्याला पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर आणि शेवटचा गुरुवार जो आहे म्हणजेच 18 डिसेंबर असे 4 गुरुवार आले आहेत. आता आधी सांगेल व्रत कसं करायचं. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी दिवसभर फलाहार केला जातो आणि संध्याकाळी पोथी, प्रदोष काळामध्ये पोथी वगैरे वाचन करून नंतर हा उपवास सोडला जातो. आता बऱ्याच ठिकाणी फलाहार केला जातो, बऱ्याच ठिकाणी शाबूची खिचडी म्हणा, भगर असे काही पदार्थ खाल्ले जातात. आता असं नाही की तुम्ही हे खाऊन करा, ते खाऊन करा. आपल्या घरामध्ये जे नियम आहेत किंवा आपल्याला जसं शक्य होईल. आता बऱ्याच जणांना टॅबलेट्स चालू असतात, कोणाला बीपी आहे, शुगर आहे. मग या व्यक्तींनी काय करायचं, या सगळ्या गोष्टींपेक्षा
अध्यात्मासोबतच आपली तब्येत सुद्धा खूप महत्वाची आहे. मग तुम्ही खाऊन उपवास केला म्हणजे तुम्ही भगर, शाबूची खिचडी खाऊन केला तरी चालेल, पण ज्यांना शक्य होईल त्यांनी फलाहार खाऊन केला तरी सुद्धा खूप चांगलं. आता हे व्रत कोण करू शकतं? तर हे व्रत महिला करू शकतात, वृद्ध महिला करू शकतात, विधवा महिला, असं काही नाही. सगळे हे व्रत करू शकतात. तर हे व्रत पुरुष सुद्धा करू शकतात. बऱ्याच ठिकाणी पुरुष सुद्धा हे व्रत करतात. कुमारिका सुद्धा मुली करतात ह्या व्रत. आणि ह्या व्रताचे सुद्धा खूप छान अनुभव आहेत आणि हे व्रत सगळ्यांनी करावे. अत्यंत खूप साध्या पद्धतीचं हे व्रत असतं. जास्त काही सागर संगीत वगैरे ह्या व्रताचे काही नियम असे नसतात. तर बघा, आता पूजा मांडणी कधी करायची? तर पूजा मांडणी तुम्ही सकाळीच करून ठेवली आणि संध्याकाळी पोथीचं पठण केलं तरी चालेल. आता असं म्हटलं जातं की जर समजा आपण सकाळी पूजा मांडणी केली, दिवसभर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि घरामध्ये एक सात्विक एनर्जी निर्माण होते. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी पूजा मांडणी करून तुम्ही प्रदोष काळामध्ये पोथी पठण केली तरी सुद्धा चालेल. समजा तुम्हाला एखाद्या वेळेस गावी वगैरे जायचं असेल तर तुम्ही सकाळी मांडणी करून तुम्ही पोथी वाचन करू शकता. मग तुम्ही वापस येणार असाल तर ऑलरेडी तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. पण मला असं वाटतं की पहिल्या गुरुवारी ज्या पद्धतीनं तुम्ही पूजा केली आहे किंवा मांडणीची वेळ ज्या वेळेस ठरवली आहे तीच 4 गुरुवार पण तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा. शेवटी असं काही नसतं, देव म्हणत नाहीत तुम्ही असंच करा तसंच करा. शेवटी आपला भाव भक्ती महत्वाची असते आणि आपण किती साध्या पद्धतीने किंवा किती साध्या निर्मळ मनाने एखादी सेवा, एखादी पूजा, व्रतवैकल्य करत असतो तेवढं अधिक पटीनं त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. तर आता उद्यापन बघा, आता बऱ्याच ठिकाणी आता ह्या 4 गुरुवारमध्ये सगळ्या महिलांचे 4 गुरुवार होतील असं नाही. काही जणांचे मासिक धर्मामध्ये जातील, काही अडचणींमुळे कोणाला काही एखादा गुरुवार स्किप होईल. मग उद्यापन पुढचा एखादा गुरुवार ऍड करायचा का? तर असं नाही. उद्यापन 18 डिसेंबरलाच करावं लागणार आहे, कारण फक्त हे मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवारच महत्वाचे असतात. आणि शेवटी तुम्हाला जे उद्यापन करावं लागणार आहे ते पण असं काही मोठं नसतं. बऱ्याच ठिकाणी कुमारिका पूजन केलं जातं शेवटच्या गुरुवारी. बऱ्याच ठिकाणी 5 सुवासनी बोलवून त्यांना एक फळ आणि आपण गुरुवारची जी पोथी वाचतो ना ती पोथी त्यांना दिली जाते. त्यांचा मानपान करून ती पोथी त्यांना दिली जाते. तर आता जसं आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपण करायचं. आपल्या चॅनलवरती उद्यापनाचा पण व्हिडिओ नक्कीच येईल. आणि आता याचे नियम काय आहेत? तर नियम, घरामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा. जसा श्रावण महिना पवित्र असतो त्याच पद्धतीने सुद्धा मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो. घरामध्ये मांसाहार कसलाही करायचा नाही. आणि ज्यांनी हे गुरुवार वगैरे उपवास पकडणार आहेत त्यांनी सुद्धा त्या दिवशी किंवा बुधवारी सुद्धा करायचा नाही मांसाहार. मग बघा, आदल्या दिवशी करायचा आणि दुसऱ्या दिवशी व्रतवैकल्य करायचं, ते जरा थोडंसं पावित्र्य घरातलं कमी होतच ना. त्याच्यामुळे तुम्ही नाही बुधवारी नाही केलं तरी किंवा मार्गशीर्ष महिना पूर्ण पाळला तरी सुद्धा चालेल. आता ब्रह्मचर्याचं पालन करायचं. तर गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करावंच लागणार आहे. तर आता ज्या काही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी वगैरे ज्या काही सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुवारच्या काय सेवा करायच्या आहेत ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. आतापर्यंत आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व, मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार किती आहेत आणि गुरुवारी पाळावयाचे नियम, किंवा ज्या दिवशी तुम्ही आता बऱ्याच महिला बाहेर कुठं जाणार असतील तर त्या दिवशी परान्न वर्ज्य तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता. तोपर्यंत तर परान्न वर्ज्यच करा, कारण आपण एवढ्या भावाभक्तीनं एवढ्या व्रतवैकल्य करत असतो. आणि मग परान्न वर्ज्य केलं तरी तुम्ही चालेल किंवा नाही जमलं तरी तुम्ही नाही केलं तरी चालेल. आता त्या दिवशी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी काय करायचं? तर आता गुरुवारी बघा, फरशी पुसत नाहीत तर तुम्ही बुधवारीच सगळी साफसफाई करून ठेवली तरी चालेल. गुरुवारी केस पण काही महिला धुत नाहीत. सहसा सगळीकडेच हा नियम पाळला जातो. मग तुम्ही गुरुवारी केस नाही धुतले तरी चालेल. आणि गुरुवारी खरं तर केस धुवायचेच नसतात. असं म्हटलं जातं की घरातल्या लक्ष्मीचा नाश होतो म्हणून. आता त्या दिवशी गुरुवारी तुम्हाला फरशी साफ करायची नाही. मग तुम्ही बुधवारीच सगळी तयारी करू शकता आणि गुरुवारी तुम्ही जी काही तुमची पूजा मांडणी असेल, व्रत असेल ते तुम्ही दिवसभरामध्ये सगळं करू शकता. त्या दिवशी दिवसभर आपल्याला दत्त मंत्रांचा किंवा लक्ष्मी मातेचा जप करायचा असतो, लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं असतं,
केशर, हळद उंबरठ्याला लावून हळदीचं लेपन उंबरठ्याला करायचं असतं, किंवा देवांना पिवळं फुल अर्पण करायचं असतं, आणि आपल्याला लक्ष्मी मातेसाठी सुद्धा लाल फुलं सुद्धा त्या दिवशी अर्पण करायचे असतात. त्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थांचा सुद्धा जप तितकाच महत्वाचा आहे गुरुवारी. हे सगळं आपल्याला त्या दिवशी करायचं आहे. ह्या सेवेचा व्हिडिओ पण नक्कीच आपल्या ह्याच्यावरती येईलच. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत केल्याचे काय फायदे होतात, तर धनवृद्धी होते, घरात लक्ष्मीचं आगमन होतं, कर्जमुक्ती होते, नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते, आरोग्य सुधारते, मनशांती आणि प्रसन्नता होते, वाईट ग्रहांचे त्रास कमी होतात आणि गुरूंची कृपा आपल्यावरती वाढते. हे या महिन्याचं महत्त्व आहे. आणि या गुरुवारचं सुद्धा नियम आणि हे व्रत कसं करायचं हे मी सांगितलेलंच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुवारी कोणत्या सेवा करायच्या, नक्कीच तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. आणि काही चुकलं असेल त्याबद्दल माफी असावी.